आरक्षणावरून राज्यात उभा संघर्ष पेटलेला असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनुसूचित जातींच्या म्हणजेच एससी प्रवर्गाच्या आरक्षणाच्या सूत्रांमध्ये बदल करण्याचे संकेत दिलेत। अनुसूचित जातींना सुद्धा क्रीमी लेअर फॉर्म्युला लागू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती फडणवीसांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे। तसंच अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे आणि तो रिपोर्ट आल्यानंतर आता पुढील 1 ते 2 महिन्यांमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण लागू केलं जाईल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। अनुसूचित जातींना सुद्धा क्रीमी लेअर फॉर्म्युला लागू करण्याचा आम्ही विचार करतोय, कारण प्रत्येक राज्यात अनुसूचित जातींमध्ये एका विशिष्ट जातीचं वर्चस्व असतं, त्यांनाच आरक्षणाचा अधिक लाभ मिळतो। त्यामुळे न्यायालयाकडून अनुसूचित जात प्रवर्गाच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचं आवाहन करण्यात आलंय। त्या अनुषंगाने अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी आम्ही हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती केली आहे। सध्या आरक्षणाच्या वर्गीकरणावर या समितीचं काम सुरू असून या समितीचा रिपोर्ट आता अंतिम टप्प्यात आहे। तो रिपोर्ट आल्यानंतर पुढील 1 ते 2 महिन्यांमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण लागू केलं जाईल। आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी काही पाहुणे आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। त्यामध्ये रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आनंदराज, आपलं स्वागत। आपण पाहिले की देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। महत्त्वाची बाब म्हणजे 2 ऑगस्ट 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात एक आवाहन केलेलं होतं आणि त्याच आवाहनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं समिती नेमली। या समितीचा अहवाल पुढच्या 1-2 महिन्यात येईल आणि त्यानंतर अनुसूचित जातींमध्ये वर्गीकरण केलं जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। याकडे तुम्ही कसं पाहताय? त्यांनी हे जे भाष्य केलं ते अत्यंत दुर्दैवी आहे। त्यांना खरं म्हणजे समजायला पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाने पण तो जो निकाल दिला आहे, आजपर्यंत जे काही सामाजिक सलोखा आहे शेड्यूल कास्ट मधला, तो उद्या नष्ट होण्याची भीती असल्याची या इथे सर्वच लोकांना जे कोणी शेड्यूल कास्ट प्रवर्गात आहेत त्या सर्वांना भीती वाटते। सरकारने एक तर 2011 नंतरची जनगणना झाली नाही आणि या देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाली नसल्यामुळं एससी मध्ये पण कुठच्या जाती किती टक्के आहेत हे कुठल्याही प्रकारे कोणालाही माहीत नाही। असं असताना आपण अबकड ठरवून आणि वेगळ्या प्रकारचं आरक्षण देणं हे योग्य नाही। त्यामुळे सरकारने याच्यावरती पुनर्विचार करावा आणि जी काही कमिटी जी स्थापन केलेली आहे हे वर्गीकरण करण्यासाठी, तर त्याच्यावरती प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी घेतले पाहिजेत, जेणेकरून उद्या त्या जे काही होणार असेल त्याच्यामध्ये त्या समाजाचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व झालं पाहिजे। नाहीतर उगाच काहीतरी करायचं म्हणून करायचं आणि जबरदस्तीने एकतर हा जो काही एससी आणि एसटीला जे काही आरक्षण दिलंय ते घटनेमध्ये दिलेलं आहे आणि ते त्यांच्यावर करण्यात आलेल्या अनेक वर्षापासूनच्या अन्याय अत्याचाराला आणि त्यांच्यावरती झालेले एक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना पाठीमागे जे ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी त्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न या इथं आणि त्यांच्यावरती झालेले एक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना पाठीमागे जे ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी त्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न या इथं राज्यघटनेच्या नुसार करण्यात येतोय आणि बाबासाहेब त्यासाठीच हे आरक्षण तत्व हे कलम 341 मध्ये घालण्यात आलेलं आहे। तेव्हा माझं या सरकारला आणि खास करून मुख्यमंत्री सांगणं आहे की आता जो काही आज सुसंवाद एसी मध्ये आहे तो बिघडवण्याचा प्रयत्न करू नये आणि उगाच या महाराष्ट्रामध्ये आपसामध्ये कलह लावू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। न पेक्षा याबद्दल आम्हाला रस्त्यावरचं आंदोलन करावं लागेल आणि ते या सध्याच्या परिस्थितीमध्ये योग्य ठरणार नाही अशी मला असं वाटतं आणि त्यामुळे सरकार ताबडतोबीने या बाबतीत जे काही सरकारने जो निर्णय घेतला आहे आणि मुख्यमंत्री जे काही भाष्य करतायत ते त्यांनी कुठेतरी थांबवावं आणि जोपर्यंत जनगणना होत नाही त्यामध्ये जातीनिहाय कोणाचे किती टक्के आहेत, आज सुद्धा मराठा आणि ओबीसीचा जो वाद आहे त्याच्यामध्ये सुद्धा जनगणना करणं अत्यंत गरजेचं आहे असं मी नेहमीच सांगतोय। कारण 52% ओबीसी आणि 30% जर
30-35% जर मराठी असतील तर इतर समाज कुठे गेले? SC ST मिळून 20% आहेत, मुस्लिम 15%, हे जवळजवळ 125च्या वरती या इकडचे पर्सेंटेज होत आहे. त्यामुळं जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं काही करणं, उपवर्गीकरण योग्य होणार नाही असं माझं म्हणणं आहे. आणि त्या पद्धतीने सरकारने त्या बाबतीत पहिल्यांदा जातीनिहाय जनगणनेची पावलं उचलावीत आणि नंतर जे काही करायचं असेल ते करावं. आनंदराजी, तुम्ही हे आवाहन करता आहात, मात्र तुमचं हे म्हणणं तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे थेट मांडणार आहात का? तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? जसं तुम्ही आधी म्हणालात की जर हे पुढे गेलं, उपवर्गीकरण झालं तर रस्त्यावर उतरावं लागेल. हो, नक्कीच उतरावं लागेल, पण याच्या आधी आम्ही भेटणार आहोत. आणि जर उपवर्गीकरण करणारच असेल तर त्याने सर्व प्रकारचे, फक्त नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये नाही तर या इथे असणाऱ्या पॉलिटिकल रिझर्वेशन मध्ये सुद्धा अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करावं. म्हणजे संपूर्णपणे उपवर्गीकरण करावं. कारण हे जर अशा पद्धतीचं उपवर्गीकरण झालं तर ते कोणालाच आवडणार नाहीये. त्यामुळं सरकारने पहिल्यांदा या कमिटीवरती जो एक निवृत्त न्यायाधीशाला घेतलं त्यांच्याबरोबर त्या समाजाचे प्रतिनिधी सुद्धा घेण्यात यावेत अशी आमची मागणी आहे. मात्र आनंदराजी, राज्यातील सध्याची स्थिती जर पाहिली SC मधली आपण, तर महार समाज आणि नवबद्ध समाज हा राज्यामध्ये जास्ती आहे आणि तो जास्तीत जास्त आरक्षणाचा फायदा घेतो आणि यामध्ये मातंग समाज कुठेतरी दूर राहतो अशी एक भावना ही मातंग समाजामध्ये आहे. मग सरकार जर त्या दृष्टीने हा निर्णय घेत असेल तर आपला विरोध नाही, असं म्हणणं सपशेल खोटं आहे. आज 10 ते 12% आंबेडकरी जनता आहे आणि त्यांचं जर तुम्ही याच्यामध्ये आपल्या विधानसभेत किंवा लोकसभेत प्रतिनिधित्व बघितलं असेल ते अत्यंत कमी आहे. आणि त्याच्यापेक्षा इतर जे काही SC मधले समाज आहेत त्यांचा प्रतिनिधित्व कितीतरी पटीने जास्त आहे त्यांच्या लोकसंख्येच्या. परंतु आम्ही कधीच असं म्हणत नाही, कारण ते आमचे बंधू आहेत आणि त्यामुळं आम्ही त्यांच्या विरुद्ध कधी भाष्य करत नाही. आम्ही सर्व SC हा एक समुदाय आहे की ज्यांना या देशाच्या पूर्व इतिहासामध्ये अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक मिळालेली आहे, अमानवीय वागणूक मिळाली. त्या सर्वांनी एकत्र येऊन स्वतःचं एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व आणि या देशामधले आत्मभान निर्माण करावं असं आमचे म्हणणं आहे. नक्की, पण जो क्रीमी लेअर आणि नॉन क्रीमी लेअर जो वर्ग दिसून येतो आहे त्यातल्या नॉन क्रीमी लेअरला आता यापुढे फायदा मिळाला नको का? नाही, नॉन क्रीमी लेअर हा क्रीमी लेअर आज त्याच्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही ज्या पद्धतीने ओपन मध्ये क्रीमी लेअरला 8 लाखाची हे केलेली असते आणि तेच OBC मध्ये ती खालती आणतात. हे कुठचं हे आहे. आणि आज या इथे क्रीमी आणि नॉन क्रीमी लेअर आज या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की प्रायव्हेट शिक्षण संस्था एवढ्या मोठ्या संख्येने येत आहेत, त्याच्यामध्ये आपण रिझर्वेशन ठेवत नाही आहोत. त्याचबरोबर आज कोऑपरेटिव्ह संस्था आहेत त्याच्यामध्ये रिझर्वेशन ठेवत नाही आहोत. हे जे चाललेलं आहे तर त्यामुळे मग सर्व ठिकाणी हे रिझर्वेशन लावा आणि त्या पद्धतीनं इव्हन प्रायव्हेट मध्ये पण रिझर्वेशन घ्या. कारण आज अत्यंत थोड्या ज्या काही जागा आहेत आणि त्याच्यावरती आज जे काही हे तुम्हाला जे काही दिसतंय की आंबेडकरी समाज पुढे गेला, कारण तो फक्त एज्युकेशनने त्याने या देशामध्ये ज्या काही पूर्वीपासून आलेल्या अंधरूढी अंधश्रद्धा त्याने सोडून दिल्या आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी सांगितलेला विचार जो शिका तो शिक्षणाचा मार्ग त्याने एक अंगीकारल्यामुळे त्याची प्रगती झालेली आहे. माझं इतर ह्या सर्वच SC ST मधल्या सर्व समाजांना आव्हान असेल की त्याने शिक्षणाची कास धरावी. या इथं आज आपण पाहतो की ज्या पद्धतीने ही सर्व मंडळी अंधश्रद्धे आणि अंधरूढीच्या मागे लागलेली आहेत त्यामुळे त्यांच्या शिक्षणामधून सस्य उलपट चाललेली आहे, ते मागे पडत आहेत आणि त्यामुळे ते आपल्याला असं दिसतंय. आणि आज सुद्धा अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल की म्हणजे क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत त्याच्यामध्ये कुठेही SCचं आरक्षण पूर्णपणे भरलेलं सुद्धा दिसत नाही. अशा वेळेला हे उपवर्गीकरण हे योग्य नाही असं माझं म्हणत आहे. आनंदराजी, तुम्ही आपल्या सोबत राहात तर लक्ष्मण ढोबळे माजी मंत्री सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मणजी, आपलं स्वागत. मुद्दा असा आहे की SCच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक वक्तव्य केलेलं आहे आणि या संदर्भात बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी मात्र म्हटलंय की कुठेतरी सामाजिक ऐक्य जे SC प्रवर्गात येणाऱ्या 59 जाती आहेत त्यामध्ये सामाजिक ऐक्य बिघडेल जर हे अशा प्रकारचं वर्गीकरण करण्यात आलं तर.
नमस्कार. मी प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे. ज्यांना सवलत सुरुवातीपासून मिळाली किंवा ज्यांच्या लांडग्याच्या तोंडाला रक्त लागलं ते आता इतरांना नाकारताना दिसतायत. रेल्वेच्या डब्यात आधी बसलेला माणूस जसा दरवाजा उघडत नाही तसंच दलितामधली काही प्रस्थापित मंडळी या गोष्टीला कसून विरोध करतायत. या सवलती जर वाटेकरी याच्यामध्ये आला तर आपल्याला त्रास होईल अशी त्यांना भीती वाटते. तसा कुठलाही त्रास त्यांना होणार नाही. जे आमच्या मालकीचं आहे, जातीच्या संख्येच्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांनी धाडसानं कणखरपणानं घेतलेला निर्णय आहे. हा निर्णय आम्ही सगळ्या अनुसूचित जातीच्या लोकांनी स्वागत करून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि याच मार्गानं पुढे गेलं पाहिजे. अशा प्रकारचं काम करताना आज शिक्षणामध्ये मातंग समाज खूप मागासलेला आहे. तो गटार काढतोय. शिक्षणानं तो माग आहे. अशा परिस्थितीमध्ये शिक्षणानं जर त्याला ताकद दिली, शिक्षणाने माणूस मोठा होतो, शिक्षणानं माणसाचा आत्मविश्वास वाढतो, त्याचं व्यक्तिमत्व बदलतं. त्याच्यासाठी हा वाटेकरू नको म्हणून काही प्रस्थापित मंडळी लाभार्थी म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जागतिक चोर त्याच्यामध्ये घुसलेले आहेत आणि त्यांना भीती वाटते की हे सगळे वाटेकरी जर आत आले तर ह्यांचं गबाळ आम्हाला जे मिळत होतं आतापर्यंत ते त्यांना मिळू नये म्हणून ते जाणीवपूर्वक फार मोठा प्रयत्न करतायत. पण या निर्णयामुळे लक्ष्मणरावजी, या निर्णयामुळे एसटी प्रवर्गामध्ये गट तट निर्माण होतील असं नाही का वाटत? नाही होणार. गट तट निर्माण होणार नाहीत. भूषण गवईंच्या सारखा बरोबर एक मातब्बर अभ्यासू तज्ञ, घटना तज्ञ, त्यांनी खंडपीठाच्या समोर भूमिका मांडताना अ ब कडच्या संदर्भात हे वाटून कसं दिलं पाहिजे याच्यावर 58 पानं खर्च केलेली आहेत भूषण गवई साहेबांनी. या माणसांना हे खरंय वाटतं, परंतु वर्षानुवर्ष सत्तेचे ठेकेदार म्हणून बसलेल्या पुढाऱ्यांना मात्र या वर्गाला जर न्याय मिळाला आणि हे जर याचे वाटेकरी झाले 13% अबकड मध्ये तर आपल्याला त्रास होईल अशी त्यांची भीती आहे. पण तसं काहीही होणार नाही. या लोकांच्या माध्यमातून सगळ्यांचं कल्याण होईल. बर ढोबळे सर, या संदर्भात आनंदराज आंबेडकरांची भूमिका आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आनंदराजी ढोबळे सरांनी आपल्या मताला परस्पर विरोध केलेला आहे आणि कुठेतरी सरकारच्या या निर्णयाचं, फडणवीसांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या निर्णयाचं प्रखरपणे समर्थन केलंय. ऐका ना, मला मला आश्चर्य वाटतं. ही स्वतःला राजकीय पोळी भाजणारी संधी साधू माणसं जेव्हा अशा पद्धतीचं भाष्य करतात, स्वतः सत्तेचे सर्व लाभ घेतात आणि समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत नाहीत. आज ते स्वतः म्हणतात की आज आमचा समाज, मातंग समाज मागे राहिलेला आहे. याला जबाबदार काही हे संपूर्ण शेड्यूल कास्ट वर्ग याने शिकायचं नाही, याने अंधश्रद्धा अंधरूढींच्या पाठीमागे लागायचं आणि मग बोंबाबोंब करायची की आम्ही मागे राहिलोय. बाबासाहेबांनी जेव्हा हे सर्व रिझर्वेशन दिलं तेव्हा सर्व जाती जवळपास एकाच लेवलला होत्या. आज जे काही आमच्यामध्ये जी काही जागृती झाली आहे ती बाबासाहेबांच्या विचारामुळे झाली आहे. हे अजूनही अंधश्रद्धे आणि याच्यामध्ये गुरफटून राहतील आणि नंतर मग म्हणतील की आंबेडकरवाद्यांना लांडग्यांची उपमा देतील. तर हे अशा पद्धतीने जे भाष्य करणारे हे समाजामधले अत्यंत दलिंद्री नेते आहेत आणि या अशा लोकांना, या सर्वच लोकांनी, कारण आजपर्यंत तुम्हाला मी असं सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं मातंग समाजाचे नेते अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची कास धरली. पण दुर्दैवानं जे काही तकलादू राजकीय नेते या मातंग समाजामध्ये झालेले आहेत त्याने खऱ्या अर्थानं या समाजाला पाठीमागे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे
आणि त्याचाच परिणाम म्हणून आज ते प्रयत्न करतायत की आपलं राजकीय पोळी भाजण्यासाठी परत एससी मध्ये ही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त एकच समाज एससी मधला आज अशा पद्धतीनं विभक्त पद्धतीनं हे रिझर्वेशन मागतोय. कुठलाही इतर एससी मधला समाज अशा पद्धतीचं उपवर्गीकरण मागत नाहीये. बर बर आनंदरावजी ढोबळे सरांना उत्तर द्यायचंय. ढोबळे सर, आनंदराव ज्या पद्धतीनं बोलले तर हे बोंबलतात वगैरे म्हणतात, तो त्यांच्या संस्कृतीच्या संस्काराचा भाग आहे. मी त्याला काही उत्तर देणार नाही. फक्त मी एवढंच सांगतोय, तुम्ही कोणाला लांडगे म्हणालात हो? तुम्ही आंबेडकरी समाजाला लांडगे म्हणालात, ही तुमची संस्कृती आहे, तुम्ही विचार आमची नाही. तुमची भाषा होती म्हणून मी ती वापरली, नाही तर मी अशा पद्धतीची भाषा वापरली नसती. कळलं का? नाही वापरली असती. मी आपल्याला भेटल्यावर नक्की बोलेन. तुमची भाषा होती त्यामुळे ती ज्या लोकांनी सवलत मागितली, ती सवलत मागितल्यावर क्षणा बाजूला काढल्यावर आपल्याला रान मोकळं होत आहे. मागताना 10च्या खानेसुमारी प्रमाणे 2010च्या सेन्सस प्रमाणे जर सवलत वाटायची झाली तर ती सगळ्यांना वाटून मिळावी अशी अपेक्षा असताना गरीब दुबळ्या माणसाला, ज्याला सवलत कळत नाही, त्या माणसाच्या नावावर 1,65,00,000 हिशोब सांगायचा आणि सवलत मिळाली जबाबदारी होती. त्यांना शिक्षणाच्या काय म्हणायचं ते ऐकून घेऊया, मग आपण तुमच्याकडे येणार आहोत. साठी मागताना 1,65,00,000 मागायचं आणि वाटून घेताना फक्त 65 लाखातच वाटायचं. थोरला भाऊ धाकट्या भावाला जसा हिस्सा नाकारतो त्याच पद्धतीनं गेली 50 वर्ष स्वातंत्र्यानंतर हा समाज गटार काढीत राहिला. बाळांतीन बाईची सेवा करीत राहिली आमची बहीण. अशा परिस्थितीत आज मुख्यमंत्र्यापासून भूषण गवई पर्यंत जातीचे बांध ओलांडून आम्हा गरीब माणसांना संधी देण्याचं बोललं जात आहे. सुप्रीम कोर्ट याबद्दल विचार करत आहे आणि तसा विचार करत असताना सुप्रीम कोर्टालाही आडवं बोलण्याचं, अडकाची निर्माण करण्याचं, आरोगंट बोलण्याचं काम धाडस म्हणून काही मंडळी जे सत्तेचा मलिदा खाऊन मोठी झालेली आहेत तीच माणसं ह्या दुबळ्या माणसाला आता विरोध करतायत. परंतु केंद्र सरकारनंच ठरवल्यामुळं त्यांच्या विरोधाला न जुमानता राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री आज जे करतायत ते आम्हा सगळ्यांच्या चांगुलपणाचं संरक्षण करणार आहे, आम्हा सगळ्यांना मदत करणार आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांचे आभार मानणार आहोत. आणि या पद्धतीनं थोडासा जळफळाट, तडफडाट, थोडस आपल्या ताटातलं कोण घेतय का म्हणून भीतीयुक्त वातावरणानं ही माणसं बडबडतात. ह्या बडबडणाऱ्या माणसावर केंद्र सरकारनं लक्ष दिलं नाही. त्यांचं मी आभार मानतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी सुतोवाच केलं त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आनंदराजी, खरोखरच भीती आहे. ते स्नेहात येतील ते थोरले भाऊ आहेत, त्यांना तो अधिकार आहे, तो त्यांच्या संस्काराचा. हे जे भाष्य करतायत त्यांनी सत्ता उपभोगलेली आहे, त्यामुळं सत्ता उपभोगणारे तेच आहेत. आम्ही सत्तेमध्ये कधी नव्हतो. आम्ही रस्त्यावरच्या लढाया या इथं आंबेडकरी समाजानं सतत बाबासाहेबांचे माझ्या ऐकून घ्या त्याला जर थांबवा. त्यांनी सत्तेचा उपभोग घेतलेले लोक आनंदराजी बोल. आयुष्यभर सत्तेमध्ये राहिलेली मंडळी ऐकून घ्या. आम्ही तर आंबेडकरी समाज हा रस्त्यावरचं आंदोलन करण्यात आयुष्यभर त्यांनी घालवलेला आहे आणि तो कधीही सत्तेमध्ये नव्हता. आणि आज जे एससीला जे अधिकार इतर सर्व प्राप्त झाले ते आंबेडकरी समाज सतत रस्त्यावरती आल्यामुळे ते सर्व गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. आंबेडकरी समाजाने खऱ्या अर्थानं या देशामध्ये एससी आणि एसटी साठी लढा दिला. इव्हन मंडल आयोगासाठी लढा देण्यामध्ये आंबेडकरी समाजच पुढे होता. त्यामुळं या आता ऐत खाऊ असणाऱ्या लोकांना
ही आज त्यांना जागृती आली आहे. पहिल्यांदा आपल्या समाजाला शिक्षणाच्या याच्यावरती मार्गावर घेऊन या आणि मग त्या सवलती करा. आज या इथे महाराष्ट्रात सुद्धा क्लास 1 क्लास 2 मध्ये आधी अजूनही अधिकारी मिळत नाही. एससीची ही परिस्थिती आहे आणि त्या जागा ओपनला दिल्या जातात. त्यामुळे असं वर्गीकरण करून अजूनही त्या जागा इतर म्हणजे ओपनला जाण्यासाठी हा प्रयत्न केला जातो की का असा या इथं असणाऱ्या आंबेडकरी समाजाचं म्हणणं आहे.